26 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना 7वा हप्ता सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार. महिलांना लवकरच 2100 रुपये मिळणार. तसेच अन्नपूर्णा गॅस अंतर्गत 3 मोफत गॅसचे 2500 रुपये मिळणार. लाडकी बहीण योजनेची आता अंतिम यादी जाहीर झालेली आहे. अंतिम यादी तयार झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे आजपासूनच या ठिकाणी जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. अंतिम यादी तयार झालेली आहे. आर्थिक नियोजन महायुती सरकारने केलेलं आहे. आता फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, 26 जानेवारीच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे, अशी आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 26 जानेवारीच्या आत हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली डेट सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे येणार आहेत. 20 तारखेला पैसे येणार, 19 तारखेला येणार की 21 तारखेला येणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट मराठी एनएकेच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, 2024 वर्ष संपलेलं आहे, 2025 वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाचा हा पहिला लाभ आहे आणि पहिलाच लाभ आता या ठिकाणी वाटप होणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता वाटप होणार आहे 26 जानेवारीच्या अगोदर. आदिती तटकरे मॅडम यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक खुशखबर आहे. लाडकी बहीण योजना या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला लाडकी बहिणींचा 7वा हप्ता तर या ठिकाणी मिळणारच आहे. परंतु आपल्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक गिव्हअवे केला जाणार आहे, पैठणी साडी गिव्हअवे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी या पैठणी साडीचा गिव्हअवे असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 100Kचं टार्गेट कंप्लीट होईल त्याच दिवशी या पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाईल. पोस्टाच्या माध्यमातून ही साडी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ठीक आहे. आता बघा, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहूया. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महिलांच्यासाठी. तर आता बघा, कोणत्या जिल्ह्यात किती वाजता आणि किती तारखेला पैसे जमा होणार, आता आपण त्या संदर्भात अपडेट सांगणार आहोत. त्या संदर्भात या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट, तुम्हाला 7वा हप्ता 26 जानेवारीच्या अगोदर मिळणार आहे. या ठिकाणी हे फिक्स झालेलं आहे. परंतु या ठिकाणी बघा, 8व्या हप्त्या संदर्भात सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा महिलांना लगेच देणार आहोत आणि त्यांनी मार्चच्या हप्त्या संदर्भात सुद्धा घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मार्च मध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी ही अपडेट आहे आणि या ठिकाणी बघा, शासनाकडे निधी संपूर्ण आहे की सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी. ठीक आहे, ही सुद्धा त्यांनी गोष्ट स्पष्ट केलेली आहे. आणि त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आता अन्नपूर्णा योजना म्हणजेच 3 मोफत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर बघा, 3 गॅस सिलेंडरचे तुम्हाला एका गॅस पाठीमागे जवळपास 830 रुपये मिळतात. असे मिळून महिलांना वर्षाला 2500 रुपये या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. 3 मोफत गॅस सुद्धा मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हे जे गॅसचे पैसे आहेत हे जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत, बघा 4थ्या आठवड्यापर्यंत खूप जास्त चान्सेस आहेत. शेवटच्या आठवड्यामध्ये 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची अपडेट, आता लाडकी बहीण योजना सर्वात महत्वाची अपडेट. या ठिकाणी बघा, तुम्हाला मी आता डेट सांगणार आहे की कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की 7वा जो हप्ता आहे म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 26 जानेवारीच्या आधी वितरित केला जाणार आहे. म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे वाटप आहे ते 3 ते 4 दिवस वाटप चालणार आहे. बघा, एका दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणे पॉसिबल नाहीये. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2,47,00,000 महिलांना हा लाभ मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. एवढ्या जास्त प्रमाणामध्ये महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे जवळपास 3-4 दिवस किंवा 5 दिवस सुद्धा हे सर्व लाभ सर्व महिलांच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी लागू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा, आता महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर 26 जानेवारीच्या अगोदर लाभ मिळणार आहे तर कोणत्या तारखेपासून पैसे वाटप होणार, किती वाजल्यापासून पैसे वाटप होणार, आता त्याविषयी आपण
सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा, या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आता 2100 रुपयाचा निर्णय होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 तुम्हाला आत्ता मिळत आहेत. बघा, जानेवारीचा जो महिना आहे तो आता सध्याचा, या ठिकाणी बघा, तुम्हाला आता जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हे 2च महिने फक्त तुम्हाला 1500 रुपये मिळतील. त्यानंतर मार्च महिन्यापासून 1500 मध्ये डायरेक्टली 600 रुपयांची वाढ केली जाईल आणि महिलांना थेट मार्चला 2100 रुपये मिळणार आहेत. अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. शासन निर्णय होणार आहे आणि त्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा, तुमचा सर्वांचा एक कॉमन प्रश्न असतो की जानेवारीचा जो हप्ता आहे हा 1500 मिळणार आहे यावेळेस की 2100 मिळणार आहेत. तर बघा, काल आदिती तटकरे मॅडम ज्यावेळेस लाईव्ह होत्या त्यांना स्पष्टपणे पत्रकारांनी प्रश्न विचारला की जानेवारीचा हप्ता 1500 आहे की 2100 आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जानेवारीचा जो हप्ता असणार आहे हा 1500 असणार आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यासारखंच तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा 1500 येणार आहे. 2100 रुपये मार्च अधिवेशनामध्ये नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. या संदर्भात सुद्धा माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की सध्याचे 2 महिने बघा, जानेवारीचा महिना आणि फेब्रुवारीचा महिना, हे जे 2 महिने आहेत हे 2 महिने तुम्हाला 1500 मिळणार आहेत. 2100 रुपयाचा निर्णय नंतर होणार आहे मार्च मध्ये. त्यामुळे तुम्हाला थोडे दिवस या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागणार आहे सर्व लाडक्या बहिणींना. परंतु या ठिकाणी बघा, 2100 रुपयाचा जो निर्णय आहे हा निर्णय फिक्स आहे, कन्फर्म आहे. तुम्हाला 2100 रुपये 5 वर्ष मिळणार आहेत, ही गोष्ट सुद्धा कन्फर्म आहे. आणि जर सरकारची ताकद वाढली, या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, जर सरकारची ताकद वाढली तर 2100 चे 2500 होणार. 2500 चे 3000 रुपये सुद्धा भविष्यामध्ये महायुती सरकार करणार आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारने आता आर्थिक नियोजन केलेलं आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये लगेच पैसे वाटप होणार. महायुती सरकारने केले आर्थिक नियोजन. आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, आता अर्थ विभागाकडून महाविकास महिला व बालविकास विभागाकडे या ठिकाणी आर्थिक नियोजन वगैरे सर्व ती गोष्टी, या ठिकाणी जी काही प्रोसेस असते तो प्रोसेसचा भाग असतो. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. बघा, सर्वात पहिल्यांदा आर्थिक नियोजन होतं, त्याच्यानंतर लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होते. एक 4 ते 5 दिवसाचा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळतात. या ठिकाणी बघा, भरपूर महिलांना प्रश्न पडला असतील की आता टाइम आणि डेट काय आहे, की कोणत्या टायमिंगला पैसे येणार आणि डेट काय असणार आहे. आता त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, जानेवारीच्या हप्त्या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे की जानेवारीचा हप्ता जो वाटप होणार आहे तो जवळपास 3690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. एवढे कोटी रुपये या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्यासाठी लागणार आहेत आणि तेवढे पैसे वाटप केले जाणार आहेत. तर बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भरपूर दिवस झालं, जवळपास 15 ते 16 दिवस झालं लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या, वाट पाहत होत्या की आम्हाला जानेवारीचा 7वा हप्ता कधी मिळणार, आमची संक्रांत गोड होणार का. तर बघा, संक्रांतीला तर पैसे नाही आले, परंतु त्यांच्यासाठी आता खुशखबर आहे की 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, अशी आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे व सर्वात पहिली ही त्यांनी अपडेट दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा, जानेवारीच्या हप्त्या संदर्भात आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा, डीबीटी कधी सुरू होणार, म्हणजे या ठिकाणी बघा, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर. या ठिकाणी बघा, महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर होणार. ज्या तुमचं आधार कार्ड जर बँकेसोबत लिंक असेल त्याच बँकेत पैसे जमा होणार आहेत. तर बघा, 26 जानेवारीच्या आत हा लाभ सुरुवात होणार आहे. आनंदाची बातमी आहे. आता मी तुम्हाला डेट सांगतो की कधीपासून पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होईल. तर या ठिकाणी बघा, जानेवारीच्या हप्त्याची जर तारीख सांगायची झाली तर आनंदाची बातमी आहे, 26 जानेवारीच्या अगोदर हा लाभ मिळणार आहे. तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की 20 जानेवारी पासून ते 25 जानेवारी हा जो काळ असणार आहे हा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. कदाचित 20 तारखेपासून किंवा 21 किंवा 22 तारखेपासून सुद्धा पैसे वाटपची प्रोसेस सुरू होऊ शकते. ही गोष्ट अतिशय महत्वपूर्ण आहे. सर्व लाडक्या बहिणींना याच्यामध्ये लाभ दिला जाणार